नमस्कार. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच MCXच्या इतिहासा आणि महत्त्वाविषयी माहिती देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आज आपण भारतातील या सर्वात मोठ्या कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंजबद्दल जाणून घेणार आहोत. MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया. हे भारतातील सर्वात मोठे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे, जे वस्तूंच्या व्यापारासाठी एक पारदर्शक मंच प्रदान करते. हे एक्सचेंज देशातील वस्तूंच्या बाजारात किंमत शोध, प्राइस डिस्कव्हरी आणि जोखीम व्यवस्थापनात रिस्क मॅनेजमेंट महत्त्वाची भूमिका बजावते. आता आपण MCXच्या स्थापनेच्या प्रवासाकडे वळूया. MCXची स्थापना 19 एप्रिल 2002 रोजी झाली. कमोडिटी बाजाराला नवी दिशा देण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा होता. मात्र या एक्सचेंजने प्रत्यक्षात आपले कामकाज 10 नोव्हेंबर 2003 रोजी सुरू केले. जिग्नेश शहा हे MCXचे दूरदर्शी संस्थापक होते. कमोडिटी मार्केटमध्ये संपूर्ण पारदर्शकता आणणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. आता आपण MCXच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या टप्प्यांवर नजर टाकूया. 2012 मध्ये MCX भारतातील पहिले सूचीबद्ध एक्सचेंज बनले. हा भारतीय भांडवली बाजारासाठी एक ऐतिहासिक क्षण होता. 2015 मध्ये MCX कमोडिटी मार्केट रेग्युलेटर फॉरवर्ड मार्केट कमिशन FMC मधून सेबीच्या नियामक कक्षेत आले. 2017 मध्ये MCXने कमोडिटी ऑप्शन्स सुरू केले, ज्यामुळे बाजारातील व्यापाराच्या संधी वाढल्या. MCXचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि कमोडिटी मार्केटवर कसा परिणाम होतो ते पाहूया. MCX वस्तूंच्या व्यापारासाठी एक बेंचमार्क किंमत निश्चित करण्यात मदत करते, ज्याला किंमत शोध, प्राइस डिस्कव्हरी असे म्हणतात. MCXवर सोने, चांदी, क्रूड ऑइल आणि कापूस यांसारख्या प्रमुख वस्तूंचा व्यापार केला जातो. MCX आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बाजारात पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करते.